गणेशोत्सवामध्ये अनेकांचं लक्ष वेधून घेतात ते देखावे। यंदा नाशिकमध्ये विविध प्रकारचे देखावे गणेश मंडळांकडून साकारण्यात आलेत। नाशिक रोड इथल्या बालाजी फाउंडेशनने यंदा 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग असलेल्या उज्जैनमधल्या महाकालेश्वर मंदिराचा हुबेहूब असा देखावा साकारलेला आहे आणि इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शुभम बोडके यांनी। नाशिकमध्ये गणेशोत्सवाला सुरुवात झाली आणि नाशिकमध्ये सर्वच पारंपरिक गणेश मंडळांकडून विविध देखावे साकारण्यात आले। असाच एक देखावा बालाजी फाउंडेशनच्या माध्यमातून साकारण्यात आला। आपण जर या ठिकाणी बघू शकतो 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग असलेले उज्जैन या ठिकाणचे महाकाल या ठिकाणी साकारण्यात आले। हुबेहूब असा देखावा या ठिकाणी बालाजी फाउंडेशनच्या माध्यमातून साकारण्यात आलाय। आपण बघतो या ठिकाणी श्रींची देखील प्रतिष्ठापना झाली आहे आणि त्यानंतर आता या मंडळांकडून दरवर्षीप्रमाणे विविध देखावे साकारण्यात येतात। 12 ज्योतिर्लिंगांपैकी सर्व ज्योतिर्लिंगांचे देखावे हे दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी साकारण्यात येतात। यंदा यावर्षी बालाजी फाउंडेशनच्या माध्यमातून उज्जैन येथील महाकाल याचा जे आहे ते हुबेहूब या ठिकाणी आपण बघतोय जी महादेवाची पिंड आहे ती उभारण्यात आली आहे आणि या ठिकाणी सर्व बालाजी फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक वर्षांपासून जी परंपरा चालू आहे, गेल्या 18 वर्षांपासून ही परंपरा बालाजी फाउंडेशन जपते आणि एकंदरीत या ठिकाणी येणाऱ्या संपूर्ण गणेश भक्तांना या ठिकाणी एक आगळा वेगळा असा जो आहे तो देखावा या ठिकाणी उभारण्यात आलाय आणि एकंदरीत या ठिकाणी येणाऱ्या सर्व गणेश भक्तांना दररोज या ठिकाणी दर्शनाची देखील सोय फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात आली आहे आणि नाशिक शहरातील अनेक पारंपरिक मंडळांपैकी एक असलेल्या बालाजी फाउंडेशनने देखील या ठिकाणी यंदा एक आगळा वेगळा असा उपक्रम राबवत या ठिकाणी उज्जैन येथील महाकालचा देखावा या ठिकाणी उभारलाय। कॅमेरामॅन किरण कटरेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।